हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज आपण खूप छान असा पिकॉकचा पॅचवर्क बनवणार आहोत। हे बघू शकता, इथं मी मोबाईलमध्ये फोटो घेतलेला आहे पिकॉकचा आणि तुम्हाला जेवढा साईज पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता। इथं मी थोडी मोठी साईज ठेवणार आहे, दिसायला खूप छान दिसतंय। पहिला फोटो व्यवस्थित सेट करून घ्या आणि त्याचा ड्रॉ बनवून घ्यायचा आहे आपल्याला इथं। तर हे ड्रॉ बनवण्यासाठी मी इथं ब्लॅक पेन्सिल घेतलेली आहे। ग्लास पेन्सिल घेऊ शकता व्हाईटवाली, पण ते व्हाईट कपड्यावर दिसणार नाही आहे, म्हणून मी इथं ब्लॅक पेन्सिल घेतलेली आहे। व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथं बघू शकता तुम्ही, खूप छान असं मी एक एक पॉईंट ड्रॉ करून घेत आहे, ज्याकरून आपल्याला वर्क करताना प्रॉब्लेम नाही येणार। तुम्ही पण जेव्हा ड्रॉ कराल तेव्हा व्यवस्थित एक एक पॉईंट ड्रॉ करा। तर इथं आपण पूर्ण ड्रॉ करून घेणार आहोत। इथं बघू शकता व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेला आहे आणि इथं आपण डार्क मार्किंग करून घेणार आहोत, ज्याकरून आपल्याला ते क्लिअर दिसेल की पिकॉकची मार्किंग आपण कशी केलेली आहे। व्यवस्थित मार्किंग करणं खूप जरुरी आहे वर्कमध्ये, नाही तर तो वर्क व्यवस्थित होत नाही आणि फिनिशिंग बिलकुल पण दिसत नाही आहे। तर तुम्ही ह्या छोट्या छोट्या टिप्स नक्की लक्षात ठेवा। ड्रॉ खूप इम्पॉर्टंट आहे व्यवस्थित होणं। हे तर बघू शकता किती छान, खूप छान प्रकारे मी एक एक जे छोटे छोटे बीट्स वगैरे आपण बसवणार आहोत त्याची पण मार्किंग मी करून घेतलेली आहे। तुम्हाला बघू शकता इथं फोटो पण दाखवत आहे मी, सेम फोटो सारखीच आपण मार्किंग करून घेतलेले आहे, सेम टू सेम। तर आपला वर्क खराब बिलकुल भी नाही होणार आहे। तर इथं घेतलेला आहे मी सिल्क थ्रेड घेतलेला आहे, एक आहे पिंक कलर आणि एक आहे येलो कलर। तर इथं मी दोन निडल घेतलेले आहेत। एक 8 नंबर निडल आहे जो आपण शुगर बीट्ससाठी वापरणार आहोत, आणि एक आहे ते 2 तारची निडल आहे, हे आयरनच्या निडल आहेत। इथं मी शुगर बीट्स आणि 2 mm चे गोल्डन मोती घेतलेले आहेत। तर आपण 8 नंबर सुईनी व्यवस्थित शुगर बीट्सने आउटलाईन करून घेणार आहोत। आउटलाईन करण्यासाठी इथं मी घेतलेला आहे पॉलिस्टर गोल्डन थ्रेड। व्यवस्थित थ्रेडला नॉट लावून आपण धागा वरती काढून घेऊया आणि धागा वरती काढून 2-2 शुगर बीट्स टाकून व्यवस्थित आउटलाईन करून घेऊया। तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, मी पूर्ण आउटलाईन करून घेत आहे।
इथं बघू शकता तुम्ही, जे आपण गोल्डन 2 mm चे मोती घेतले होते, इथं मी 1 शुगर बीट्स आणि 1 मोती टाकणार आहे, ज्याकरून याला खूप छान अशी डिझाईन बनल। इथं मोती मी जागेवर पॅक करत आहे नॉट देऊन, ज्याकरून आपले धागा नाही निघाव आणि वर्क खराब नाही हो, त्यासाठी मी जागेवरच धागा पॅक करत आहे। इथं मी मोत्यांचा वर्क पूर्ण कंप्लीट करून घेते। तुम्ही व्हिडिओ बघत राहा, ज्याकरून तुम्हाला समजेल की मी पिकॉकचा वर्क कसा बनवला आहे। तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा। तर इथं बघू शकता तुम्ही, मी इथं मोत्यांचा वर्क कंप्लीट करून घेत आहे, झालेला आहे। आणि इथं मी स्टोन चेन लावत आहे, त्यासाठी मी इथं मेजरमेंट घेत आहे। तुम्ही हे मेजरमेंट घेऊनच चेन लावायचे आहे। इथं मी कट करून घेत आहे चेन व्यवस्थित माप घेऊन, आणि इथं B7000 ग्लोनी मी त्याला चिपकवणार आहे। तर व्यवस्थित गम लावून घ्यायचा आहे, ज्याकरून आपली चेन निघणार नाही। कुठलीही चेन लावली तर आपल्याला 5 ते 10 मिनटं थांबायचं आहे, ज्याकरून ते सुकेल। व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे चेनला, ज्याकरून ते निघणार नाही। ते स्टोन चेन लावून झालेली आहे। तर आपण इथं करणार आहोत लोडिंग पिंक धाग्याने, जे पिंक सिल्क धागा आहे त्याने। तर इथं मी धागा डबल करून घेतलेला आहे, त्याने व्यवस्थित लोडिंग करून घेऊया। हा पॅच वर्क तुम्ही ब्लाऊजच्या बॅक साईडला लावू शकता,
ब्लाऊजच्या बाजूवरतीही लावू शकता. खूप सुंदर दिसतो पॅचवर्क. डायरेक्टही तुम्ही ब्लाऊजच्या बाजूवर बनवू शकता. तुम्ही मी तर पिंक आणि येल्लोचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे धाग्याचं, पण तुम्ही साडीच्या मॅचिंगचं घेऊ शकता ब्लाऊजसाठी. जे ब्लाऊज असेल कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही ही लावा, ज्याकरून पिकॉकचा वर्क खूप सुंदर दिसतो. तर इथे मी नॉट लावून घेत आहे आणि धाग्याला पॅक करत आहे. तर इथं आपण जे पूर्ण बनवून घेतलेले आहेत लोडिंग ते झालेले आहे. इथं मी पिकॉकचे फेदर बनवत आहे. इथं येल्लो धागा मी यूज करत आहे. येल्लो धागा ही डबल करून घ्यायचा आहे. व्यवस्थित वर्क करा जेव्हा तुम्ही कराल, ज्याकरून फिनिशिंग दिसेल. जेवढी फिनिशिंग दिसेल तेवढा वर्क आपला सुंदर दिसतो. सिल्क धाग्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो वर्क करताना, कारण तो खूपच नाजूक असतो धागा. त्याला जास्त खेचू पण शकत नाही. यात खेचला तर तुटतो तो. तर व्यवस्थित वर्क करून घ्यायचा आहे. तर इथं आपण येलो कलरने सगळे फेदर लोडिंग करून घेऊया आणि पिकॉकच्या आतमध्ये ही पिंक सिल्क थ्रेडने लोडिंग करून घेऊया. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर इथं सिल्क थ्रेडचा वर्क झालेला आहे. इथं आपण पिकॉकचा डोळा बनवून घेत आहोत. तर डोळा बनवण्यासाठी इथं मी घेतलेला आहे गोल्डन मोती. एक गोल्डन मोती जे सिंगल मनी पॅक करतात तसं सिंगल मनी पॅक करणार आहे. आपण बेसिकमध्ये सिंगल मनी कसा पॅक करायचा हे शिकवलेलं आहे. ज्यांना कुणाला आरीवर्कचं बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचं असेल घर बसल्या, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. आपले 3Dचे वर्क होणार आहेत आता ॲडव्हान्समध्ये, तर तुम्हाला ते पण शिकायला भेटेल. तर नक्की जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर बेसिक टू ॲडव्हान्सचे व्हिडिओ बघा. तर इथं सगळीकडे मी सिंगल मनी पॅक करणार आहे. तर इथं सगळीकडे आपण सिंगल मनी पॅक करून घेऊया. तो हा पूर्ण वर्क झाल्याच्या नंतर खूप सुंदर असा पिकॉक दिसणार आहे. अगर कुणाला पिकॉक बनवण्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकता कमेंटमध्ये. तर मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. अगर कुठलाही आरीवर्कमध्ये प्रॉब्लेम येत असेल, मटेरियलमध्ये या कुठल्याही आरीवर्कच्या वर्क करण्यामध्ये, तर नक्की तुम्ही मला विचारू शकता.
तर इथं पूर्ण आपण सिंगल मनी लावून घेतलेला आहे. आजचा वर्क तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मला.